Friends, welcome back in the fifth video of this chapter, history, chapter 4, Maharashtra before the times of Shivaji Maharaj. So before this lecture, in this topic we studied that how first Mughals came into India and then they entered into Maharashtra and tried to establish themselves and win territories here in Maharashtra. Then after that, after Mughals, the Britishers, the Portuguese, the French, the Dutch people, they tried to establish and win territories in India, and at the same time they fought among themselves. ते त्यांच्यात स्वतःच लढाई करायला लागले, and then this disturbed the peacefulness or stability public order in Maharashtra. ओके, सो याच्यामुळे काय झालं, ते आपापसात लढायला लागल्यामुळे महाराष्ट्रात जी शांतता होती ती डिस्टर्ब झाली. ओके, सो आफ्टर दॅट स्टुडंट्स वी स्टडीड दॅट हाऊ देर वर सम सिस्टम्स and the villages were divided according to their size, population. So then in that we saw what is village, means what is moja. Then we saw what is kasba. Then in the next video or our last video we saw paragana, what is the meaning of paragana. So now first we will see this. Do you know Watan is an Arabic word. In Maharashtra it is used to refer the hereditary land for which the holder does not have to pay revenue. ठीक आहे, तर इथे काय म्हणत आहे की वतन हा एक अरेबिक शब्द आहे. अरेबियन भाषा असते, तर अरेबिक हा शब्द आहे वतन म्हणजे. आणि महाराष्ट्रात जसं की एक आनुवंशिक आपण म्हणतो की परंपरेने, आनुवंशिक नाही परंपरेने ही जमीन आता समजा कोणाच्या आजोबांकडे तर मग त्याच्या वडिलांना, मग त्याला स्वतःला, पुढे त्याच्या किंवा तिच्या मुलीला असं, तर या प्रकारे ही जमीन किंवा वतन मिळत असतं. आणि मग जो मालक बनवला जातो त्याला त्याचा काही टॅक्स वगैरे सुद्धा भरावा नाही लागत. तर हे झालं वतनबद्दल. सो नाव वी विल स्टार्ट अवर दिस व्हिडिओ द कॅलॅमिटी ऑफ अ फेमाइन. ओके, सो द ॲग्रिकल्चर वॉज डिपेंडंट ऑन रेन वॉटर. If it did not rain, crops would fail. Okay, if it did not rain, crops would fail. The prices of food grains rose. It became difficult for the people to get food grains and other things. There was no fodder for the cattle. Water became scarce. It became difficult for people to live in the village. They were forced to leave the village. A famine was a great calamity for the people. तर विद्यार्थ्यांनो इथे काय म्हणता येते, द कॅलॅमिटी ऑफ अ फेमाइन. ठीक आहे, तर फेमाइन म्हणजे काय की जसं ड्रॉट म्हणजे दुष्काळ, ठीक आहे ना, तर असाच एक प्रकारे दुष्काळ असतो फेमाइन. आणि मग त्यात काय असतं की पाऊस नाही पडत, पाऊस न पडल्यामुळे पिकं नाही उगवत, आणि पिकं उगवणार नाहीत तर मग आपल्याला धान्य कुठून मिळेल, आणि धान्याची कमतरता भासली, कारण की लोकसंख्या तेवढीच आहे, लोकसंख्या कमी नाही झाली, तेवढीच लोकसंख्या आणि जी धान्याची उपलब्धता आहे ती कमी. ठीक आहे ना, म्हणजे आता जास्त लोकांना कमी धान्य पुरवायचं आहे, म्हणजे आपल्याकडे जो सप्लाय आहे तो कमी आणि डिमांड जास्त आहे. तर त्या केसमध्ये काय होईल, जेव्हा डिमांड जास्त असते आणि आपल्याकडे उपलब्धता कमी असते तर किंमत वाढते. ठीक आहे ना, तर तसंच झालं. ठीक आहे, ॲग्रिकल्चर वॉज डिपेंडंट ऑन रेन वॉटर. तर मग महाराष्ट्रात काय स्थिती होती की जी शेती होती ती पूर्णपणे पावसाच्या पाण्यावर अवलंबून असल्यामुळे जर पाऊस नाही पडला तर मग पिकं नाही उगवणार. हे ठीक आहे इथपर्यंत. द प्रायसेस ऑफ फूड ग्रेन्स रोज, आणि पिकं नाही उगवले त्यामुळे काय झालं मग की जे धान्य होते त्यांची किंमत वाढायला लागली. आणि मग इट बिकेम डिफिकल्ट फॉर द पीपल टू गेट फूड ग्रेन्स अँड अदर थिंग्स. ठीक आहे ना, आता धान्याची कमतरता आहे, मग ते धान्य कुठून मिळेल, त्यांना मिळणारच नाही, आणि मिळवायचं असेल तर मग जास्त किंमत भरावी लागेल. ठीक आहे, आता धान्यासाठीच जास्त किंमत भरली त्यांनी. समजा कोणाकडे 10 रुपये आहेत, आधी ते 1 रुपयात धान्य मिळायचं, आता त्यांना 5 रुपये भरावे लागत आहेत. तर मग उरलेल्या 9 रुपयात ते काहीतरी वेगळ्या आणखी गोष्टी खरेदी करू शकायचे,
पण आता 10पैकी 5 रुपये धान्यातच गेल्यामुळे 4 रुपयांची कमतरता बसेल. तर मग आणखी दुसऱ्या वस्तूसुद्धा खरेदी करायला त्यांना अडचण होईल. ठीक आहे. सो देअर वॉज नो फॉडर फॉर द कॅटल. आणि पिकं नाही उगवणार तर मग म्हणजे आपण कणसं काढल्यानंतर जे उरतं आहे की नाही त्याला तोटेसुद्धा म्हणतात. तर मग जे गुरं खातात ते गुरांना ते फोडरसुद्धा नाही मिळणार. ठीक आहे. तर एक झालं की पाऊस नाही पडला तर पिकं नाही उगवणार, पिकं नाही मिळणार तर आपल्याला खायला धान्य नाही मिळणार, दाणे नाही मिळणार. त्याचबरोबर गुरांना काय नाही मिळणार तर गुरांना त्यांचा चारा नाही मिळणार. ठीक आहे. सो वॉटर बिकेम स्कार्स. ओके. आणि पाऊस नाही पडला तर ऑब्वियस आहे की पाण्याचीसुद्धा कमतरता भासेल. इट बिकेम डिफिकल्ट फॉर पीपल टू लिव्ह इन द विलेज. त्यामुळे मग जे खेडेगावं होते जिथे फक्त पावसावर म्हणजे भरपूर पाऊस झाला की नद्या 12 महिने वाहतील आणि जर दुष्काळ पडला तर मग नंतर हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात अजिबात पाणीच नसेल आणि नंतर मग धान्याची कमतरता, गुरांना चारा नाही, तर मग खेड्यात राहणं लोकांना खूप कठीण होऊ लागलं. दे वर फोर्स टू लिव्ह द विलेज. टू लिव्ह म्हणजे काय, ती जागा सोडून जाणे. तर मग काय झालं, जे खेड्यात लोक राहायचे ते खेडे सोडून जायला लागले. अ फेमाईन म्हणजे दुष्काळ वॉज अ ग्रेट कॅलॅमिटी फॉर द पीपल. कॅलॅमिटी म्हणजे काय, संकट. ग्रेट कॅलॅमिटी म्हणजे काय, खूप मोठं संकट होतं हे त्या काळी या विलेज पीपलसाठी, म्हणजे जे खेड्यात राहत होते त्या लोकांसाठी. सो नाव नेक्स्ट, ग्रेट फेमाईन ऑकर्ड इन महाराष्ट्र इन 1630. ठीक आहे. इसवी सन 1630मध्ये. CE म्हणजे काय, कॉमन एरा. आता कॉमन एरा म्हणजे काय, 17व्या शतकापासून पुढे म्हणजे 1601 पासून पुढे आजपर्यंत हे कॉमन एरा सुरू होतं. ठीक आहे. आपल्याला माहिती आहे बिफोर ख्राइस्ट आणि ॲनो डॉमिनी म्हणजे BC आणि AD म्हणतात. तर येशू ख्रिस्तांच्या जन्माच्या आधी बिफोर ख्राइस्ट आणि त्यांच्या जन्मानंतर ॲनो डॉमिनी. तर ॲनो डॉमिनीचा अर्थ असा होतो, AD म्हणजे काय की इन द इयर्स ऑफ गॉड. ठीक आहे ना. तर एवढं डिटेलनी बघायचं आपल्याला, बट जस्ट म्हणजे शून्यापासून पुढे पहिल्या दिवसापासून आज 2020पर्यंत आहे ना. तर ही तारीख मोजण्याची जी ग्रॅगरियन कॅलेंडर आहे ही सिस्टीम आहे. त्याच्यात हा कॉमन एरिया पण कॉमन एरा म्हणजे काय, युग. ठीक आहे. तर हे 17व्या शतकापासून पुढे याला कॉमन एरा म्हणतात. तर याच्याकडे नाही लक्ष द्यायचं, जस्ट मी सांगितलं. अ ग्रेट फेमाईन ऑकर्ड इन महाराष्ट्र इन 1630. 1630मध्ये महाराष्ट्रात खूप मोठा एक दुष्काळ आला. तर मग काय झालं, पीपल वर ग्रेटली डिस्ट्रेस ड्यू टू दिस फेमाईन. इट हॅज बीन डिस्क्राइब्ड इन these वर्ड्स. People were ready to sell themselves for a piece of bhakri, but there was nobody to buy them. There was a severe scarcity of food grains. Entire families were destroyed. Cattle and farm animals died. Agriculture was devastated. The famine put an end to industries. All financial transactions came to a standstill. People had to wander to faraway regions in the search of a livelihood. It was a great challenge to bring back to normalcy the devastated life of the people. Okay. So now बघा विद्यार्थ्यांनो, काय म्हटलं की 1630मध्ये महाराष्ट्रात एक खूप मोठी नैसर्गिक आपत्ती आली. जे काय होतं, एक ग्रेट फेमाईन म्हणजे खूप मोठा दुष्काळ आला. तर पीपल वर ग्रेटली डिस्ट्रेस्ड ड्यू टू दिस फेमाईन. तर डिस्ट्रेस म्हणजे काय, की त्यांना ते खूप प्रकारे डिस्टर्ब झाले, एक प्रकारे चिंता होती त्यांच्या मनात की आता कसं होईल, आपल्याला अन्न कुठून मिळेल, पाणी कुठून मिळेल, गुरांना चारा कुठून मिळेल आणि हे सगळं व्यवस्थित कधी होईल. जसं की आता कोरोना आहे ना, आपल्या सगळ्यांच्या मनात प्रश्न आहे की हा केव्हा जाईल हे कोविड-19 कोरोना आणि केव्हा एक सगळं नॉर्मल होईल, सामान्य स्थिती जशी आधी होती है ना. तर त्याच प्रकारचा हा एक, जशी ही कोरोना इज अ नॅचरल कॅलॅमिटी, तसाच हा दुष्काळ होता. सो पीपल वर रेडी टू सेल देमसेल्स फॉर अ पीस ऑफ भाकरी. म्हणजे लोकांना खायला मिळावं, एक छोटी काहीतरी त्यांना भाकरी मिळावी, त्याच्यासाठी ते स्वतःला विकायला तयार होते. आता विकायला तयार म्हणजे एक प्रकारे याला असं समजायचं की ज्यांच्याकडे भाकरी आहेत त्यांना ते विकणार म्हणजे काय, की ते जे सांगतील तसं ते करायला तयार, त्यांच्याकडून कितीही काम करून घ्या त्यांच्या शेतामध्ये किंवा घरकाम. ठीक आहे. तर या प्रकारे. सो बट देअर वॉज नो बडी टू बाय देम. बट सगळ्यांकडेच ही समस्या होती. कुणाचकडे पैसे नव्हते किंवा खायला धान्य है ना, हे काहीच नव्हतं, पाणी नव्हतं, गुरांसाठी चारा नव्हता. तर मग कोण कशाला कुणाला खरेदी करेल, हे ना. सगळे आपलं स्वतःचंच बघत होते. सो देअर वॉज अ सिव्हिअर स्कॅर्सिटी ऑफ फूड ग्रेन्स.
सिव्हिअर म्हणजे काय, अति, खूपच जास्त. स्कॅरसिटी म्हणजे काय, कमतरता. तर जी धान्य होती त्यांची खूपच जास्त कमतरता भासत होती त्या काळात महाराष्ट्रात 1630मध्ये. आणि पुढे सो एंटायर फॅमिलीज वर डिस्ट्रॉईड, पूर्णच्या पूर्ण कुटुंब म्हणजे लोक, आता जर काही दिवस अन्न खायला नाही मिळलं तर मरूही शकतो ना, तर त्याचप्रमाणे मग पूर्णच्या पूर्ण कुटुंब नष्ट व्हायला लागले. ठीक आहे, एक प्रकारे ते मरायला लागले. तर हे एक सत्य घटना आहे. सो एंटायर फॅमिलीज वर डिस्ट्रॉईड, कॅटल अँड फार्म ॲनिमल्स डाईड. ठीक आहे, गुरं आणि जे शेतीसाठी जे दुसरे प्राणी आपण शेती करण्यासाठी वापरतो तेही मरायला लागले. ॲग्रिकल्चर वॉज डिव्हास्टेटेड. तर डिव्हास्टेटेड म्हणजे काय, की एक प्रकारे नष्ट होणे. म्हणजे आता शेती आपण कसं की पूर्णपणे ती पाण्यावर अवलंबून असते. आपण बिया जमिनीत पेरतो, नंतर पाणी दिल्यानंतर मग ते हळूहळू कोंब फुटून वरती रोप होतं, नंतर ते पीक मोठं होतं, हे की नाही. बट आता पाणीच नसल्यामुळे ॲग्रिकल्चर वॉज डिव्हास्टेटेड, पूर्ण शेती नष्ट झाली. द फेमाईन पुट अँड एंड टू इंडस्ट्रीज. आणि काही छोट्या छोट्या इंडस्ट्रीज होत्या, जसं की कॉटेज इंडस्ट्री म्हणजे कुणाची समजा काही कापसापासून किंवा ते धागे बनवतात, धाग्यापासून कापड बनवतात, तर अशा प्रकारच्या छोट्या छोट्या इंडस्ट्रीज होत्या. ठीक आहे ना. तर ज्या काही प्रकारच्या इंडस्ट्रीज होत्या त्यांनी पूर्ण फुल स्टॉप झाला, म्हणजे त्या पूर्ण प्रकारे थांबल्या आता. कारण की पाणी नाही तर पिकं नाही, कापूस नाही तर कुठून ते कापड बनवणार. ठीक आहे ना. सो ऑल फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स केम टू स्टँड स्टील. आणि मग काहीच व्यवहार होत नव्हता इकॉनॉमीमध्ये, अर्थव्यवस्थेत. ठीक आहे, त्यांची जी अर्थव्यवस्था होती शेतीप्रधान अर्थव्यवस्था होती, पण शेतीच बंद झाली. नंतर छोटे उद्योग होते काही, तेही बंद झाले. तर मग अर्थव्यवस्था पूर्णपणे बंद झाली होती. ठीक आहे, फायनान्शियल ट्रान्झॅक्शन म्हणजे काय, आर्थिक व्यवहार होत नव्हते. स्टँड स्टील, अगदी थांबले होते. सो पीपल हॅड टू वॉन्डर टू फार अवे रिजन्स इन सर्च ऑफ अ लाईव्हलीहूड. मग खेडेगाव सोडून लोक मोठमोठ्या शहरांमध्ये किंवा जिथे नदी आहे जिथे पाणी आहे त्या ठिकाणी जायला लागले, की जेणेकरून तिथे ते शेती करतील आणि काही धान्य उगवेल आणि मग ते त्यांना खायला मिळेल. सो इट वॉज अ ग्रेट चॅलेंज टू ब्रिंग बॅक टू नॉर्मल्सी द डिव्हास्टेटेड लाईफ ऑफ द पीपल. टू ब्रिंग बॅक टू नॉर्मल्सी म्हणजे काय, की सामान्य स्थितीत परत आणणे. तर काय आणायचं होतं सामान्य स्थितीत, तर डिव्हास्टेटेड लाईफ ऑफ पीपल म्हणजे एक प्रकारे जे पूर्ण डिस्टर्ब झालं होतं लोकांचं जीवन हे ना, जे नष्ट झालं होतं एक प्रकारे, तर त्याला आता नॉर्मल सिच्युएशन म्हणजे सामान्य स्थितीत आणणं खूप कठीण झालं होतं. सो द वर्क ऑफ द वारकरी मुवमेंट. ठीक आहे, सो नाव नेक्स्ट टॉपिक विल बी द वर्क ऑफ वारकरी मुवमेंट. म्हणजे आता आपल्याला इथे समजून घ्यायचं आहे की जे वारकरी लोक आहेत किंवा संत आहेत वारकरी संप्रदायात, त्यांनी काय काम केलं, त्यांचं कार्य काय. ठीक आहे, तर वारकरी, आता पंढरपूरची जी वारी असते आषाढी एकादशी आता जस्ट गेली, तर मग दरवर्षी हे होत असतं. तर जे लोक जे भक्त ही वारी करतात त्यांना वारकरी असं म्हटलं जातं. आणि त्याच्यात काही महान संतही होऊन गेले, संत तुकाराम महाराज, संत नामदेव, संत ज्ञानेश्वर. ठीक आहे, तर त्यांनी कशा प्रकारे समाज प्रबोधन केलं हे आपण यात शिकणार आहोत. सो सोसायटी वॉज ग्रेटली इन्फ्लुएन्स्ड बाय ब्लाइंड बिलीफ्स अँड रिच्युअल्स. पीपल हॅड बिकम फॅटलिस्टिक अँड इनर्ट. दे हॅड लॉस्ट ऑल इनिशिएटिव्ह. द कंडिशन ऑफ द कॉमन पीपल वॉज मिझरेबल. इन सच सर्कमस्टन्सेस द सन्स इन महाराष्ट्र एंडेवर्ड टू इन्स्पायर द मासेस. ठीक आहे, बघा आता सोसायटी वॉज ग्रेटली इन्फ्लुएन्स्ड बाय द ब्लाइंड बिलीफ्स अँड रिच्युअल्स. म्हणजे ब्लाइंड बिलीफ म्हणजे काय, अंधश्रद्धा आणि काही रूढी परंपरा. तर बऱ्याच चुकीच्या रूढी परंपरा होत्या, अंधश्रद्धा होत्या. ठीक आहे, तरी या रूढी परंपरांचा, अंधश्रद्धेचा समाजावर गाढ प्रभाव होता. ठीक आहे, बऱ्याच चुकीच्या गोष्टी लोक शिकत होते, ज्यातून त्यांचं नुकसानच होणार होतं अल्टिमेटली. सो पीपल हॅड बिकम फॅटलिस्टिक अँड इनर्ट. म्हणजे फॅटलिस्टिक म्हणजे काय, की ते कुणाचंही नुकसान करायला तयार झाले होते या अंधश्रद्धेमुळे. जसं की ठीक आहे, हा एक प्राणी आहे, याची बली द्या आणि मग व्यवस्थित होईल. ठीक आहे, ज्याचा खरं तर काही संबंध नाही, ही एक अंधश्रद्धा आहे. तर अशा प्रकारे नंतर या व्यक्तीला नरबळी ऐकलं असेल तर याला मारा, तुमचं व्यवस्थित होईल, किंवा असं करा मग इथे धन सापडेल, अशा प्रकारे झालं होतं सगळं. तर मी याच्यातून संतांनी वाचवलं. आणि इनर्ट म्हणजे काय, तर लोक फक्त स्वतःबद्दल विचार करायचे की मी आणि माझं. तर मग आता काय, दे हॅड लॉस्ट ऑल इनिशिएटिव्ह. ठीक आहे, इनिशिएटिव्ह म्हणजे काय, की नवीन काहीतरी सुरू करणे, समाजासाठी कार्य करणे.
ठीक आहे ना. तर हे सगळं लोक काहीच नव्हते करत, स्वतःचं बघायचे फक्त. द कंडिशन ऑफ द कॉमन पीपल वॉज मिझरेबल. आणि जे सामान्य लोक होते तर ते ह्या सगळ्या गोष्टीत गुंतलेले होते आणि त्यात त्यांना फसवलं जात होतं. तर मग ते त्यांची स्थिती अगदी मिझरेबल म्हणजे काय, दुःखी अशी त्यांची स्थिती झाली होती. इन सच सर्कमस्टन्सेस, मग अशा स्थितीत महाराष्ट्रात जे संत होते त्यांनी प्रयत्न केले आणि लोकांना प्रोत्साहन दिलं की कशा प्रकारे हे चुकीचं आहे, की जशी ही अंधश्रद्धा आहे, हे चुकीचं आहे, तुम्ही असं न करता हे केलं पाहिजे. तर हे सगळं जागरूकता महाराष्ट्रातील संतांनी घडवून आणली. सो इन महाराष्ट्र द ट्रॅडिशन ऑफ सेंट्स विच बिगॅन विथ संत ज्ञानेश्वर अँड संत नामदेव वॉज कॅरीड ऑन बाय संत्स कमिंग फ्रॉम व्हेरियस स्ट्रॅटा ऑफ द सोसायटी. तर महाराष्ट्रात काय झालं, ही जी संतांची परंपरा आहे ही कुठून सुरू झाली, तर संत ज्ञानेश्वर आणि संत नामदेव यांनी ही परंपरा सुरू केली. आणि मग पुढे हे सुरू राहिलं. कसं सुरू राहिलं, तर मग यांच्यानंतरही संत येत राहिले. तर मग ते कुठून यायला लागले, स्ट्रॅटा म्हणजे काय, जे आपली सोसायटी, तर कुणी ब्राह्मण आहे, कुणी क्षत्रिय आहे, त्या काळी होते, ठीक आहे ना, कुणी उच्च वर्ण किंवा नीच वर्ग, सो कॉल्ड, म्हणजे त्या काळची ती मान्यता होती की हा उच्च घराण्यातला. बट सगळ्या प्रकारच्या याच्यातून महाराष्ट्रात संत यायला लागले, ठीक आहे, व्हेरियस स्ट्रेटा ऑफ द सोसायटी. आणि मग त्यांनी ही जी संतांची परंपरा आहे, ज्यांच्यात ते सुधारण्याचं समाज सुधारणा करण्याचं जे कार्य आहे ते पुढे चालत राहिलं. सो पीपल फ्रॉम ऑल स्ट्रेटा ऑफ सोसायटी वर पार्ट ऑफ द संत ट्रॅडिशन. ओके, तर असं नाही की फक्त ब्राह्मण किंवा मग उच्च वर्णातले जे लोक आहे, उच्चवर्गीय, तेच फक्त या संत किंवा भक्ती संप्रदायात भाग घेऊ शकतात, असं अजिबात नव्हतं, ठीक आहे. जे सो कॉल्ड लोअर कास्ट म्हणजे काही आपण जस्ट म्हणायला म्हणतो की हे नीच जातीतले आहेत, तर त्या सोसायटीमधून सुद्धा हे संत येत होते. त्या समाजातून सुद्धा काही व्यक्ती संत बनले, त्यांनी समाजाचं प्रबोधन केलं आणि मग त्या समाजातले लोकसुद्धा संतांना जे सांगायचे संत ते फॉलो करत होते, त्यांच्या आज्ञा पाळत होते. सो फॉर एक्झाम्पल संत चोखामेळा, संत गोरोबा, संत सेना, संत सावता, संत नरहरी, संत शेख मुहम्मद एट्सेट्रा, ठीक आहे. तर इथे हे जे नावं लिहिले आहेत की संत चोखामेळा, संत गोरोबा, संत सेना, संत सावता, हे ना सावतामाळी, संत नरहरी, संत शेख मुहम्मद, हे की नाही, हे मुसलमान नाव आहे बट संत, ठीक आहे. सो एट्सेट्रा. संत चोकोबाज वाईफ संत सोयराबाई अँड सिस्टर संत निर्मलाबाई, संत मुक्ताबाई, संत जनाबाई, संत कानोपात्रा, संत बहिणाबाई शिऊरकर अँड अदर वुमेन वर ऑल्सो अमंग देम. ओके, सो पंढरपूर वॉज ॲट द सेंटर ऑफ द संत मूवमेंट. Vitthal was the object of their worship. On the banks of the river Chandrabhaga at Pandharpur, the sons and pilgrims, Varkari, used to rejoice in their devotion, bhakti. Their equality was propagated through bhajans, kirtans and unity meals. Kala. ओके, तर आपण हे बघूया परत एकदा. ओके, सो in Maharashtra, the tradition of sons, which began with Sant Jnaneshwar and Sant Namdev, was carried on by sons coming from various strata of the society. So people from all strata of society were part of the Sant tradition. ओके, तर मग आपण हे नावं बघितले की कसं, संत चोखामेळा, संत गोरोबा, हे नंतर मग संत चोखोबाज वाईफ संत सोयराबाई. तर मग येथे असं नाही की फक्त पुरुषच होते, तर स्त्रियाही होत्या संतांमध्ये. तर संत सोयराबाई ह्या होत्या वाईफ कोणाच्या, तर संत चोखोबांच्या. नंतर त्यांची सिस्टर संत निर्मलाबाई. नंतर संत मुक्ताबाई, कोण होत्या संत मुक्ताबाई, तर संत ज्ञानेश्वरांच्या सगळ्यात लहान बहीण होत्या त्या. संत जनाबाई, संत कानोपात्रा, संत बहिणाबाई शिऊरकर अँड अदर वुमेन वर ऑल्सो अमंग देम, ठीक आहे. तर हे नावं आहेत ज्या स्त्रिया संत होत्या. सो पंढरपूर वॉज ॲट द सेंटर ऑफ द संत मुवमेंट. तर आपल्याला माहिती आहे पुणे जिल्ह्यात पंढरपूर आहे, पंढरपूर तालुका. तर मग पंढरपूर आणि तिथे श्री भगवान विठ्ठल रुक्मिणींचं मंदिरही आहे आणि दरवर्षी हजारो लाखो वारकरी संप्रदायातले भक्त तेथे जात असतात. तर पंढरपूर वॉज ॲट द सेंटर ऑफ द संत मुवमेंट. तर ही जी संतांची चळवळ होती
समाज सुधारण्याची, समाजात जागरूकता आणण्याची. तर त्यात पंढरपूर हे सेंटर होतं, म्हणजे त्यांचं मुख्य स्थान होतं. सो विठ्ठल वॉज द ऑब्जेक्ट ऑफ देअर वर्शिप. आणि भगवान विठ्ठल त्यांचे ऑब्जेक्ट ऑफ वर्शिप म्हणजे काय की भगवान विठ्ठलांची ते पूजा करायचे. ऑन द बँक्स ऑफ द रिव्हर चंद्रभागा ॲट पंढरपूर द सन्स अँड पिलग्रिम्स यूज टू रिजॉईस इन देअर डिवोशन, भक्ती. तर मग चंद्रभागेच्या तीरी आहे की नाही, हे असं गाणं एक तुम्ही ऐकलं असेल, भजन. तर ऑन द बँक्स ऑफ द रिव्हर चंद्रभागा ॲट पंढरपूर. तर कुठे आहे चंद्रभागा रिव्हर? तर पंढरपूरला आहे. सो नाव द फर्स्ट क्वेश्चन ऑफ होमवर्क फॉर यू इज, so where is river Chandrabhaga, or at which place river Chandrabhaga is there? So now answer may be different, but here we have the answer is Pandharpur. So no, this, okay, take this as a question of homework. So where question of homework will be, where is the temple of Lord Vitthal and on the banks of which river? Okay, where is the temple of Lord Vitthal and on the banks of which river? Okay, so the saints and pilgrims means, pilgrims म्हणजे काय की जे धाम असतो ना, धाम आपण म्हणतो की 4 धाम, तर ते आहेत पिलग्रिम. तर तसे बरेच तीर्थक्षेत्र. ओके, पिलग्रिम्स म्हणजे काय की तीर्थक्षेत्र. ठीक आहे. तर मग संत आणि पिलग्रिम जे तीर्थांची वारकरी करतात, ते वारकरी यूज टू रिजॉईस इन देअर डिवोशन. मग हे असे पंढरपूर त्यांच्या ठिकाणापासून, त्यांच्या गावापासून पंढरपूरची वारी करायची. आणि मग त्याला किती भरपूर दिवस लागतात, 1 महिने, 1.5 महिने, 2 महिने. तर मग त्यात त्यांना आनंद वाटायचा. ठीक आहे. सो देअर इक्वॅलिटी वॉज प्रोपॅगेटेड थ्रू भजन्स, कीर्तन्स अँड युनिटी मिल्स काला. जसे की हे लोक समाजाच्या वेगवेगळ्या स्तरातून यायचे, बट त्यांचे जे भगवान होते, भगवंत एकच होते, विठ्ठल. तर मग त्यांना ते आपण सगळे एक आहो अशी त्यांच्या मनात भावना होती. आणि मग ते कशातून हे भावना व्यक्त करायचे, तर ते एकत्र भजन करायचे, कीर्तन करायचे, नंतर एकत्र जेवण करायचे. तर काय काला. ठीक आहे, त्यालाच काला असं म्हणतात. तर आता आपण, सो नाव स्टुडंट्स वी विल सी संत नामदेव. So he was a great sant of the Varkari movement. He was a skilled organizer. He performed excellent kirtans as well. He awakened the sense of equality in men and women belonging to all castes through the medium of kirtans. His pledge was Nachu Kirtanache Rangi, Jnanadeep Lavu Jagi. His Abhanga compositions are well known. Many sons as well as common people were influenced by his teachings. He went up to the Punjab propagating his thoughts. His compositions are included in the Guru Granth Sahib of Sikhs. He propagated the message of Bhagavad religion in all quarters. He built a memorial to Sant Chokha Mela at Pandharpur. His work is unforgettable. Okay, so now students we will discuss in detail Sant Namdev. So Sant Namdev was also a sant from Varkari movement. He was a skilled organizer. Organizer means something we need to organize. Suppose there is some function of yearly meeting of parents. So teachers organize that meeting. Then they have to do some arrangement. So like that, this Sant Namdev was also a big and skilled organizer. Skilled means he was very clever. So he was organizing many kirtans, bhajans, then this waris for many thousands and thousands of people or warkaris. So he performed excellent kirtans as well, and he was expert in doing kirtans and inspiring people. And also through kirtans he bring out reforms in society. He brought reforms in the society. He awakened the sense of equality in men and women belonging to all castes through the medium of kirtans. ठीक है. So people in those times were differentiating that you are from high caste, you are from low caste. So like this, there was, society was divided into men, women, high caste, low caste. But he tried and he explained to people, no, all are same, nobody is high caste and low caste. So through the medium of his kirtans he did this work. His pledge was Nachu Kirtanache Rangi, Jnanadeep Lavu Jagi. So his pledge means he always focused on this part, that
we will always dance in kirtans, and then through kirtans we will bring out or bring reforms in society, and then so that people are helped and they are happy and peaceful in their lives. So this was his aim. His abhanga compositions are well known. So his abhanga are still till today they are famous. Many sons as well as common people were influenced by his teaching. So many people were influenced and then they accepted his teaching. Also many saints also accepted his teachings. He went up to the Punjab. Okay, so he doing this work of social reforms. He was going in North India also. So he went up to Punjab, and then his compositions or his abhangas were included in Guru Granth Sahib of Sikhs. He propagated the message of Bhagavad religion in all quarters. ठीक है, so in all quarters means in all parts of the society. He built a memorial to Sant Chokha Mela at Pandharpur. Okay, so he built a memorial. Memorial means in the memory of. So for that people should remember Sant Chokha Mela. So he built some structure at Pandharpur so that people always remember Sant Chokha Mela. So that is called memorial. His work is unforgettable. So like this, his great work is very difficult for us to forget. We will always remember for him, for his great work. तर स्टुडंट्स, संत नामदेव आता आपण अभ्यासणार आहोत. तर संत नामदेव एक महान संत होते वारकरी संप्रदायात. तर कशा प्रकारे ते महान होते, तर ते जे कीर्तन वगैरे करायचे किंवा इतर काही कार्यक्रम असतील वारकऱ्यांसाठी, तर त्यात ते एक स्किल्ड ऑर्गनायझर होते. म्हणजे कुशल ते ऑर्गनाईज म्हणजे काय, ते सगळ्यांचे नियोजन करायचे आणि ते घडवून आणायचे. तर त्याचबरोबर त्यांना कीर्तन अतिशय उत्तम प्रकारे ते कीर्तन करायचे आणि त्यातून समाज प्रबोधन घडवून आणायचे. ओके, तर मग त्याच कीर्तनातून त्यांनी काय केलं, तर त्या काळच्या समाजात भेदभाव होता की स्त्री पुरुष भेदभाव, उच्च जाती नीच जाती असा भेदभाव होता. तर त्यांनी ते सगळं बंद करून लोकांना हे सगळं चुकीचं असं सांगून बंद करून लोकांना सांगितलं की सगळे एकच आहे, सगळा समाज समान आहे. तर हे त्यांच्या कीर्तनातून त्यांनी सांगितलं आणि त्यांची प्रतिज्ञा होती की नाचू कीर्तनाची रंगी, ज्ञानदीप लावू जगी. तर मग म्हणजे नेहमी कीर्तन करत राहायचं, भगवंतांचं नाव घेत राहायचं आणि त्या कीर्तनातून समाजाचं प्रबोधन करायचं. तर हे काम ते नेहमी करायचे. हिज अभंग कंपोजिशन्स आर वेल नोन. आणि आपल्याला माहितीच आहे की संत नामदेवांचे अभंग अगदी जगप्रसिद्ध आहेत. सो मेनी सेंट्स ॲज वेल ॲज कॉमन पीपल वर इन्फ्लुएन्स्ड बाय हिज टीचिंग. तर सामान्य लोकच नाही तर खूप सारे संतसुद्धा त्यांच्या त्यांची जी शिक्षा होती त्याने ते प्रभावित होते. तर त्यांनी पूर्ण जवळजवळ खूप फिरले ते प्रचार करत. तर ते तेव्हा उत्तर भारतातसुद्धा गेले होते. ते जेव्हा पंजाबमध्ये पोहोचले, तर पंजाबमध्ये जेव्हा ते पोहोचले त्यांचे जे टीचिंग्स आहे म्हणजे त्यांची जी शिकवण आहे किंवा त्यांचे जे अभंग आहेत त्यांचा समावेश केला आहे. कशात, तर गुरु ग्रंथ साहिब. ठीक आहे, गुरु ग्रंथ साहिब हे ग्रंथ आहे, महान ग्रंथ आहे शिखांचा, शीख धर्मातील लोकांचा. तर त्यातही त्यांच्या अभंगांना जागा दिली आहे, त्यात त्यांना ॲड केलं आहे. सो ही प्रपोगेटेड द मेसेज ऑफ भागवत रिलिजन. तर त्यांनी भागवत धर्माची शिकवण दिली समाजातील सर्व स्तरांमध्ये. आणि त्यांनी एक मेमोरियल म्हणजे एक आठवण म्हणून संत चोखा मेळ्यांसाठी एक मेमोरियल स्ट्रक्चर उभारलं आहे. कुठे, तर पंढरपूरमध्ये. हिज वर्क इज अनफॉरगेटेबल. तर अशा प्रकारे संत नामदेवांचं एक महान कार्य आपण कधीच नाही विसरणार. ओके, सो नाव नेक्स्ट इज अवर संत ज्ञानेश्वर. ही वॉज अ ग्रेट संत इन द वारकरी मूवमेंट. ही रोट द भावार्थ दीपिका और ज्ञानेश्वरी विच elucidates the meaning of the Sanskrit Bhagavad Gita. He also composed the Amrutanubhav. He preached the importance of the path of devotion through his works and compositions. He showed a simple way of worship and conduct which the common people could follow easily. He gave the prestige of a religion to the Varkari movement. Though his life was spent in extremely adverse circumstances, he never lost the calm of his mind and never harbored bitterness. His Pasayadan in Naneshwari uplifts the mind. The poetic compositions of his brothers Sant Nivruttinath and Sant Sopandev and Sister Muktabai are well known.
ओके, तर विद्यार्थ्यांनो, आपल्याला माहिती की संत ज्ञानेश्वर हे एक महान संत आहेत, महाराष्ट्रात होऊन गेले, वारकरी संप्रदायातले संत आहेत ते. त्यांनी एक ग्रंथ लिहिला आहे ज्याचं नाव आहे ज्ञानेश्वरी. आपल्याला माहिती आहे, तर ज्ञानेश्वरीचं दुसरं नाव आहे भावार्थ दीपिका. ओके, तर त्यात काय सांगितलं आहे त्यांनी, भागवद्गीतेचा जो अर्थ आहे तो त्यांनी तिच्यात संस्कृतमध्ये सांगितला आहे. ठीक आहे, नाही विच इल्युस्ट्रेट्स द मिनिंग ऑफ संस्कृत भगवद्गीता. तर त्यांनी संस्कृतमध्ये जी भागवद्गीता आहे त्याचा अर्थ ज्ञानेश्वरीत सांगितला आहे मराठीतून. ठीक आहे, तर जी संस्कृत म्हणजे लोकांना जे कळायला कठीण जात असेल तर त्यांना मग ज्ञानेश्वरीतून तीच शिकवण मिळेल. ओके, सो ही ऑल्सो कंपोज द अमृतानुभव. तर त्यांनी अमृतानुभवची सुद्धा रचना केली. ही प्रीच्ड द इम्पॉर्टन्स ऑफ द पाथ ऑफ डिवोशन थ्रू हिज वर्क्स अँड कंपोजिशन. तर मग त्यांचं जे कार्य होतं किंवा त्यांनी जी रचना केली शास्त्रांमध्ये, तर त्याच्यातून त्यांनी काय प्रचार केला, तर त्यांनी प्रचार केला महत्त्वाचं. कशाचं महत्त्व त्यांनी सांगितलं, तर भक्तीचं महत्त्व. ठीक आहे, भक्ती मार्गाचं काय महत्त्व आहे, तर त्यांनी ते आपल्या कार्यातून आणि प्रचारातून किंवा त्यांच्या ज्या रचना होता त्यातून त्यांनी लोकांना कळवलं. सो ही शोड अ सिम्पल वे ऑफ वर्शिप अँड कंडक्ट विच द कॉमन पीपल कुड फॉलो इझिली. तर त्यांनी पूजेची एक सोपी आणि साधी पद्धत लोकांना सांगितली जे सामान्य लोकसुद्धा अगदी सहजपणे करू शकतात. ही गेव द प्रेस्टीज ऑफ अ रिलिजन टू द वारकरी मूवमेंट. तर वारकरी संप्रदायाची जी चळवळ होती त्याला एक धर्म म्हणून स्वीकारलं गेलं बाहेर समाजात. तर यात संत ज्ञानेश्वरांचा खूप मोठा वाटा आहे. थ्रू हिज लाईफ वॉज स्पेंड इन एक्स्ट्रीमली ॲडवर्स सर्कमस्टन्सेस. मग आणि आपल्याला माहिती आहे की संत ज्ञानेश्वरांचा पूर्ण आयुष्य अगदी बिकट परिस्थितीत, नंतर त्यांचे लहान बहीणही होती, त्यांना सांभाळत त्यांनी ते घालवलं. बट ही नेवर लॉस्ट द काम ऑफ हिज माइंड. त्यांना कधीच राग नाही आला, नंतर कधीच त्यांनी कोणाशी चुकीचा किंवा कडवट व्यवहार नाही केला, कोणाला मन दुखेल असं कधीच ते बोलले नाही. सो हिज पसायदान इन ज्ञानेश्वरी अपलिफ्ट्स द माइंड. तर ज्ञानेश्वरीमध्ये त्यांचं पसायदान आहे ज्याच्यात काही श्लोक आहेत, तर ते गायल्यावर आपल्याला अगदी आनंद मिळतो आणि आपलं मन एक भक्तिमय उच्च स्थितीत जातं. सो द पोएटिक कंपोजिशन्स ऑफ हिज ब्रदर्स संत निवृत्तीनाथ. तर संत ज्ञानेश्वरांचे लहान भाऊ संत निवृत्तीनाथ, त्यांच्या एक काव्यमय रचना आहेत. आणि संत सोपान आणि संत मुक्ताबाई यांच्याही काही काव्यमय रचना आहेत ज्या अगदी प्रसिद्ध आहेत आणि लोक त्यांना आजही गातात. ठीक आहे, सो नाव स्टुडंट्स, क्वेश्चन फॉर होमवर्क फ्रॉम संत नामदेव. What was the pledge of Sant Namdev? What was the pledge of Sant Namdev? Okay. What was the pledge of Sant Namdev? In which book, question 2, homework question 2, in which book the teachings or compositions of Sant Namdev was included? In which book of six the compositions of Sant Namdev were included? Next, question 3. Whose memorial was built by Sant Namdev at Pandharpur? Whose memorial was built by Sant Namdev at Pandharpur? Now next, question 4. What was written by Sant Jnaneshwar? What was written by Sant Jnaneshwar? Homework question 4. What was written by Sant Jnaneshwar? Next,
Question 5. What was composed by Sant Jnaneshwar? What was composed by Sant Jnaneshwar? What was composed by Sant Jnaneshwar? Next, question 6. What was preached by Sant Jnaneshwar? What was preached by Sant Jnaneshwar through his works? What was preached by Sant Jnaneshwar through his works? Question 6. What was preached by Sant Jnaneshwar through his works? Now, question 7. Which work of Sant Jnaneshwar uplifts the mind? Which work of Sant Jnaneshwar uplifts the mind? Which work of Sant Jnaneshwar uplifts the mind? Next, question 8. Write the names of siblings of Sant ज्ञानेश्वर. म्हणजे संत ज्ञानेश्वरांच्या भावंडांची नावं काय होती? ठीक आहे. व्हॉट वर द नेम्स ऑफ सिबलिंग्स ऑफ संत ज्ञानेश्वर. सिबलिंग्स म्हणजे काय? भावंड. ठीक आहे. तर संत ज्ञानेश्वरांची भावंडांची नावं काय होती ते लिहायचं आहे, सिबलिंग्स. और व्हॉट वर द नेम्स ऑफ ब्रदर्स अँड सिस्टर्स ऑफ संत ज्ञानेश्वर. नाउ नेक्स्ट स्टुडंट्स फॉर अस इज संत एकनाथ. सो वी विल स्टडी दिस. ही वॉज संत एकनाथ वॉज अ ग्रेट संत ऑफ भक्ति मूवमेंट इन महाराष्ट्र. ठीक है. सो नाउ दिस इज नॉट वारकरी मूवमेंट, इट इज नाउ भक्ति मूवमेंट. सो अंडरस्टैंड दिस डिफरेंस. हिज कंपोजिशंस आर मेनी एंड डायवर्स. दे इंक्लूड अभंग, गवळण, भारुड, etc. He has stated Bhagavad Dharma in detail and in a simple manner. He has portrayed people's life in Bhavartha Ramayana through the story of Ram. He explained in Marathi the bhakti part of the Sanskrit work Bhagavad. His abhangas show the warmth of devotion. He demonstrated through his own conduct that there is no need to renounce worldly matters for attaining the highest truth, Paramartha. He was a teacher of the people in true sense of the term. He believed that our Marathi language was inferior to no other language. He asked the Sanskrit scholars forcefully, संस्कृत वाणी देवे केली तरी प्राकृत काय चोरापासूनही झाली. He heavily criticized those who hated other religions. ओके विद्यार्थ्यांनो, आता आपण बघणार आहोत संत एकनाथ महाराज यांच्याबद्दल. तर संत एकनाथ हे महान संत होते भक्ती मूवमेंटमधले. तर भक्ती चळवळ जी होती महाराष्ट्रात, भक्ती चळवळ, त्यातील एक महान संत म्हणजे संत एकनाथ. सो नाव नेक्स्ट क्वेश्चन फॉर होमवर्क इज क्वेश्चन 8. सो Sant Eknath was a sant from which movement in Maharashtra? Sant Eknath was sant of which movement in Maharashtra? So his compositions are many and diverse. तर त्यांनी बऱ्याच वेगवेगळ्या रचना केल्या. तर त्याच्यात काही अभंग होते, काही गवळणी होत्या, काही भारुडं होते इत्यादी. सो ही हॅड स्टेटेड भागवत धर्म इन डिटेल अँड इन अ सिम्पल मॅनर. तर मग त्यांनी जे भागवत धर्माची जी शिकवण दिली अगदी डिटेल, म्हणजे एक अगदी त्यांनी समजावून सांगितलं की हे कसं ते कसं. ओके. अँड इन अ सिम्पल मॅनर, अगदी सोप्या भाषेत. ही हॅज पोर्ट्रेड पीपल्स लाईफ इन भावार्थ रामायण थ्रू द स्टोरी ऑफ राम. तर मग टू पोर्ट्रे म्हणजे काय की एक प्रकारे चित्रीकरण करणे. तर त्यांनी चित्रीकरण नाही केलं, बट त्यांनी एक भावार्थ रामायण जो ग्रंथ लिहिला होता, ठीक आहे ना, तर तिथे त्यांनी जे लोकांचं जीवन होतं, लोकजीवन होतं, त्यात भगवान रामांच्या जीवनातून त्यांना लोकांना समजावून सांगितलं. ठीक आहे. किंवा त्यांनी ते उतरवलं आहे त्यांच्या भावार्थ रामायण या ग्रंथामध्ये. ओके. सो नाव नेक्स्ट क्वेश्चन फॉर होमवर्क इज हू रोट भावार्थ रामायण? हू रोट भावार्थ रामायण? ओके. ही एक्सप्लेन्ड इन मराठी द भक्ती पार्ट ऑफ द संस्कृत वर्क भागवत. नंतर मग जे भागवत होतं, भागवतात जे संस्कृतमध्ये होतं ते सगळं त्यांनी मराठीतून लोकांना समजावून सांगितलं.
हीज अभंगास शो द वार्मथ ऑफ डिवोशन. आणि त्यांचे जे अभंग आहेत त्याच्यातून जी भक्तीची ऊब आहे ना, भक्तिभाव, डिवोशन म्हणजे काय, भक्तिभाव, जी भक्तिभावाची ऊब आहे ती लोकांना त्यांनी कळवून आणली, त्यांच्या अभंगातून त्यांनी ते लोकांसमोर आणली. सो ही डेमॉन्स्ट्रेटेड थ्रू हिज ओन कंडक्ट दॅट देर इज नो नीड टू रिनाऊन्स वर्ल्डली मॅटर्स फॉर अटेनिंग द हायेस्ट ट्रूथ, परमार्थ. ठीक आहे. तर मग त्यांनी त्यांच्या स्वतःच्या वागण्यातून, कृतीतून असं लोकांना दर्शवलं की आपल्याला जर परमार्थ करायचा असेल तर काही सगळं घर दार सगळं सोडण्याची आवश्यकता नाही आहे. आपण सगळा प्रपंच करून, सगळी आपली कार्य करून त्यासोबतच भगवंतांची भक्तीही करू शकतो, असं संत नामदेवांनी त्यांच्या कृतीतून, त्यांच्या जीवनातून लोकांना दाखवलं. ओके. सो ही वॉज अ टीचर ऑफ द पीपल इन ट्रू सेन्स ऑफ द टर्म. तर अशा प्रकारे त्यांनी लोकांना त्यांच्या आयुष्यात पूर्ण प्रकारे एक गोष्टीत त्यांना प्रॅक्टिकली शिकवलं. तर त्या दृष्टीने मग संत नामदेव हे लोकांचे खरे शिक्षक किंवा खरे गुरु. ही बिलीव्ड दॅट अवर मराठी लँग्वेज वॉज इन्फिरियर टू नो अदर लँग्वेज. म्हणजे मराठी भाषा ही कुठल्याही भाषेपेक्षा कमी नाही आहे. ठीक आहे. म्हणजे मराठी भाषा ही सगळ्या भाषांमध्ये श्रेष्ठ आहे एक प्रकारे, असं त्यांनी सांगितलं. ही आस्क्ड द संस्कृत स्कॉलर्स. मग त्यांनी बळजबरीने संस्कृत, जे विद्वान होते संस्कृतमध्ये, त्यांना विचारलं, संस्कृत वाणी देवी केली तरी प्राकृत काय चोरापासूनही झाली. ठीक आहे. म्हणजे काय की देव जरी संस्कृत बोलायला लागले पण मग काय मराठी कोणी चोरून नेलं का तिला? नाही, लोक तर मराठी बोलतातच आहे, हे की नाही. तर अशा प्रकारे ते संस्कृतांच्या पंडितांना विचारायचे. ही हेवीली क्रिटिसाइज दोज हू हेटेड अदर रिलिजन्स. नंतर मग त्यांनी की काही लोक होते समाजात जे दुसऱ्यांचे जे धर्म आहेत किंवा कोणी जर दुसऱ्या धर्माचं पालन करते तर त्यांच्यावर टीका करायचे किंवा त्यांचा तिरस्कार करायचे. मग असे जे लोक होते जे दुसऱ्यांच्या धर्मांवर टीका करायची किंवा त्यांचा तिरस्कार करायचे, तर ह्या संत नामदेवांनी त्या लोकांवर, तशा प्रकारच्या लोकांवर अगदी परखड टीका केली. ठीक आहे. सो व्हॉट वॉज आस्क्ड बाय संत नामदेव टू संस्कृत स्कॉलर्स. व्हॉट वॉज आस्क्ड बाय संत नामदेव टू संस्कृत स्कॉलर्स. होमवर्क क्वेश्चन 10. व्हॉट वॉज आस्क्ड बाय संत नामदेव टू संस्कृत स्कॉलर्स. ओके स्टुडंट्स.